पुणे के जिला परिषद के अधिकारी कितने ईमानदार हैं, इसे अपनी आंखों से देखिए। पण मला न्याय द्या असे फक्त अधिकारी जिल्हा परिषद पुण्यामध्ये भरण्यात आलेले आहेत। हे घ्या, कमी पडले हे घ्या, मला न्याय द्या। इस समय महाराष्ट्र में ये वीडियो बहुत वायरल हो रहा है। पुणे जिला परिषद के कार्यालय में इसके कर्मचारी कितने ईमानदार हैं, इसे बताने के लिए उसी ऑफिस के एक कर्मचारी अनिल शिरसाट ने नोटों की गड्डियां उछाल उछाल कर लोगों को दिखाया। दरअसल वो श्री विजय सिंह नलावड़े उप मुख्य कार्यकारी अधिकारी के मनमाने प्रबंधन के खिलाफ आज एक अनोखा विरोध प्रदर्शन कर रहे थे। उनके इस अनोखे प्रदर्शन से घबराकर कार्यालय के सभी कर्मचारी अपनी अपनी नौकरी बचाने में जुट गए हैं। अनिल शिरसाट ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार से इस संबंध में न्याय दिलाने की मांग की है। नलावडे साहेब, तुम्हाला पैसे कमी पडले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे घ्या। गेले 2-3 वर्ष झाले मी तुमच्याकडे तक्रार मारतोय, परंतु मला आजपर्यंत न्याय भेटला नाही। हे माहिती अधिकारामध्ये एवढी कागदपत्र भेटली, 5 वेळा आदेश झाले, 5 वेळा आदेश देऊन सुद्धा मला न्याय भेटला नाही। कमी पडले हे पैसे घ्या, कमी पडले हे पैसे घ्या, पण मला न्याय द्या। असे फक्त अधिकारी जिल्हा परिषद पुण्यामध्ये भरण्यात आलेले आहेत। हे घ्या, कमी पडले हे घ्या, मला न्याय द्या। घरादाराची कागदपत्र घेऊन आलोय, गेले 3 वर्ष मी न्याय मागतोय। एकाही अधिकाऱ्यांनी मला समजून घेतला नाही। पागल आहे का मी इथं? आल्यानंतर काय करणार, जा तुला काय करता ते कर, नाही तुला ऑर्डर देऊ शकत ही भाषा। असल्या मजूर अधिकारी या ठिकाणी भरलेले आहेत। अंगावरची कपडे पण काढून देतो। माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपला विनंती करतो। तसेच ग्रामविकास मंत्री आपला सुद्धा विनंती करण्यात येत आहे। पुणे महाराष्ट्राचं मंत्रालय, मिनी मंत्रालय समजण्यात आलेलं हे जिल्हा परिषद पुणे। अरे हे मिनी मंत्रालय नसून हे मनी मंत्रालय आहे। किती वेळा यायचं, 2.5 वर्ष झालं मी या माणसाकडे येतोय, या माणसाने एकदाही माझी दखल घेतली नाही। काय कारण? अंगावरची कपडे सुद्धा काढून द्यायची वेळ आली। आज करतो, उद्या करतो, उजूनपणाने माझी अवहेलना केली। मी जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही, शिवसाहेबांना विनंती करतो, तोपर्यंत मी या जागेवर हलणार नाही। हे पहा, एवढी माझ्याकडे कागदपत्र आहे। एकदा आदेश झाल्यानंतर लगेच आदेश देण्यात यावा। 5वी टिप्पणी आहे माझी, आणि त्या टिप्पणीमध्ये माझं नाव नाही। मला सांगा, 2.5 वर्ष आले 10% ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये माझी निवड करण्याची देण्यात आलेली होती, का आली नाही? शिवसाहेबांनी माझा याचा विचार करावा। हे कमी पैसे पडले असतील, माझ्या आईपतीप्रमाणे मी पैशाचं वाटप करतो, हे घ्या पैसे, आणि जे काय करता येईल ते करा। नकवी प्रेस 9 न्यूज मुंबई।